हाय अचल, कशी आहेस? मी चांगली आहे. तुम्ही कसे आहात? एकदम छान. किती लहान होतीस ग? होय. शिशु वर्गात, बालवर्गात होतीस तेव्हा तू? होय, आता मी मोठी झाली आहे. पण मला आठवतं तुम्ही मला लहानपणी आत्याने शिकवलेलं आहे. सध्या काय करतेस तू आता? मी आता BBA करत आहे. अरे वा, खूपच छान. थँक्यू. कॉलेज कसं चाललंय तुझं आता? चांगलं चाललंय. सगळे मैत्रिणी झाले आहेत. आता बरेच चांगले होत आहे. आता पुढच्या महिन्यात एक्झाम बी होईल. हो का? मग अभ्यास कसा चालू आहे? चांगलं चालू आहे. तुझी मैत्रिणी कोण आहेत ग? खूप आहेत. राजश्री, महेश, सृष्टी आणि ओम. आणि बेस्ट फ्रेंड कोण आहे तुझं? सृष्टी. श्रुती. अरे वा. मी काल का परवा तुझं स्केच पाहिलं फेसबुकला, आईने टाकलेलं बहुतेक. खूप छान स्केच करतेस ग तू. थँक्यू. मी ते ड्रॉइंग लहानपणापासूनच काढलेले, पण मी पेन्सिल स्केच काढले नव्हतं मला वाटलं होतं. आता मी पेन्सिल स्केचसुद्धा पण करते. त्याचबरोबर लोकांचे चेहऱ्याचे पण काढायला बघते मी. आत्तापर्यंत मी माझ्या पप्पाचे, माझ्या भावाचे आणि पप्पाच्या दोस्तांचे पण पेन्सिल स्केच केलेले. तर मी आता हळूहळू सुरू करते पुढचे करायचे. आता मला वाटते पेंटिंगचे पण मी सुरू करेन. लहानपणापासून शाळेत शिकलेली कर्णबधीर मित्रमैत्रिणी होते, तसे कॉलेजमध्ये आहेत का? हो आहे ना, एक जण आहे. पण ती माझ्या कॉलेजमध्ये नाही आहे, ती दुसऱ्या कॉलेजमध्ये. आम्ही 8वीपासून होते तो. बेस्ट फ्रेंड पण आहेत आम्ही. आणि चांगली पण बोलते ती. त्याच्यात कॉलेजमध्ये पण आहेत काय नॉर्मल मुली आहेत, पण चांगल्या आहेत. तुला आता उरवडे शाळेमध्ये आली आहेस, तर तुला आता कसं वाटतं? आणि मागच्या वेळेस तू मे मध्ये आली होतीस ना हो. समर कॅम्पसाठी, तेव्हा तुला कसं वाटलं? मला छान वाटलं. इथं उरवड्याची शाळा केली आहे. आणि माझ्या वेळेस तर माझी मम्मीसोबत इथं 2 वर्ष इकडेच राहिले माझ्या शिक्षणासाठी. पण मी आता छान आहे की इथं तुम्ही मुलांना आणि त्यांच्या आईसोबत राहण्याची सोय केली. मला चांगलं वाटलं. मला खूप छान वाटले. मी आज शिकवलेली विद्यार्थिनी इतकी छान पद्धतीने बोलतीयेस. थँक्यू. मला फार आनंद झाला. आता परत कधी भेटणार तू? आता कॉकलेअरचं गॅदरिंग असेल तर तेव्हा आपण भेटूया. नक्की भेटू. हो.